महाराष्ट्रात गॅस सिलेंडर टंचाईमुळे पहिला बळी गेलाय। सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या माजी सरपंच यांचा मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली, असं कुणासोबतही घडू नये। मीडिया रिपोर्टनुसार आखाती देशातील युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली। त्याचे गंभीर परिणाम राज्यात उमटले। गॅस सिलेंडर मिळत नसल्याने सर्वत्र ओरड सुरू आहे। अशात अकोला जिल्ह्यातील आणवी मिर्झापूर इथं गॅस टंचाईमुळे धक्कादायक प्रकार घडला। गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असलेल्या वृद्धाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झालाय। आणवी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट असं मृतकाचं नाव आहे। यदुराज गॅस एजन्सी इथं सिलेंडरचा क्रमांक लावण्यासाठी ते रांगेत उभे असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले। या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे नागरिकांमधून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। सिलेंडर टंचाई व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वृद्धाचा बळी गेल्याचा आरोप केला जातोय। शंकरराव शिरसाट यांच्या निधनामुळे आणवी मिर्झापूर गावात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे।